नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द युनिक अकॅडमी वरती। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत त्या आता एमपीएससी कडे देण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच काय तर सरळ सेवेच्या परीक्षा ह्या एमपीएससी मार्फत होणार आहेत आणि त्या सरळ सेवेमधली पहिली जाहिरात ही आता आपल्याला इथं पाहायला मिळते। ही आहे मुंबई शेरीफ कार्यालयातील बेलिफ आणि लिपिक या पदांची जाहिरात। बेलिफ आणि लिपिक या पदांची जाहिरात। मित्रांनो, या जाहिरातीमधून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अंदाज बांधता येईल की इथून पुढच्या ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत त्या कशा स्वरूपामध्ये होणार आहेत, त्यांचा अभ्यासक्रम काय असेल, या सर्व बाबी इथं आपल्याला समजून घेता येणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा जी आहे ती बायलिंग्वल होणार आहे। म्हणजे सरळ सेवेच्या सर्व परीक्षा, ज्या परीक्षा एमपीएससी घेणार आहे त्या सर्व परीक्षा ह्या बायलिंग्वल होणार आहेत। म्हणजेच काय, त्यांचे जे प्रश्नपत्रिका पेपर असतील ते पेपर मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये असणार आहेत। मित्रांनो, पहिला ही जाहिरात समजून घेऊया आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अंदाज येईल की पुढचं सरळ सेवेचं एमपीएससीचं स्वरूप काय असेल, त्यांचा अभ्यासक्रम काय असेल, या सर्व बाबी इथं आपल्याला लक्षात येतील। ही जाहिरात जी आहे ती मुंबईचे नगरपाल म्हणजे शेरीफ कार्यालयातील बेलिफ आणि लिपिक या पदांसाठी असणार आहे। आणि मित्रांनो, ही गट क स्पर्धा परीक्षेची जाहिरात आहे। ही पहिली जाहिरात आहे सरळ सेवेची जी आयोगाने आता आपल्याला नुकताच ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। ठीक आहे, चला तर ह्या पदांचं तपशील पाहूया। या पदांसाठी असणारी जी काही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे ती कधी सुरू होते, कधी शेवटचा दिनांक आहे, या सर्व बाबी आपण इथं समजून घेऊया। अर्ज सादर करण्याचा कालावधी जो असणार आहे तो म्हणजे 17 जून 2026 पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू होते। म्हणजे तुम्ही 17 जून पासून अर्ज करू शकता। शेवटचे दिनांक असेल ते म्हणजे 7 जुलै 2026। शेवटचा दिनांक असणार आहे 7 जुलै 2026। ओके, आणि त्याच नंतर त्याच दिवशी म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं तर 7 जुलै 2026 ही ऑनलाईन पेमेंटची लास्ट डेट असेल। त्याच्यानंतर जर तुम्ही चलन प्रिंट केलं आणि बँकेत जर जाऊन भरणार असाल तर त्यासाठी जो शेवटचा दिनांक असणार आहे तो म्हणजे 9 जुलै 2026 चा। ठीक आहे, आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 10 जुलै। म्हणजे तुम्ही जर प्रिंट काढलेलं असेल ते चलन तर त्याच्यावरती ते भरून घेणं, हे करणं, ह्या सर्व बाबी इथं लक्षात घ्या। त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे की जागा किती आहेत, त्या कशा पद्धतीने कोणत्या आरक्षणानुसार, रिझर्वेशन कॅटेगरीनुसार इथं डिवाइड केलेले आहेत। मित्रांनो, एकूण ही 20 पदांची असणारी भरती आहे। किती आहेत? 20 पदं। त्यामध्ये अनुसूचित जाती जे आहेत त्यांच्यासाठी 3 पदं असतील, अनुसूचित जमाती 2 पदं, त्यानंतर विजा या कॅटेगरीसाठी 1 पद असेल, त्यानंतर भटक्या जमाती 1 पद असेल म्हणजे एनटीबी, त्यानंतर एनटीसी साठी पद नाहीये, त्यानंतर भटक्या जमाती ड म्हणजे एनटीडी साठी 1 पद असेल, इतर मागास प्रवर्गासाठी 6 म्हणजे ओबीसी जी कॅटेगरी आहे त्याच्यासाठी 6 पदं असतील, त्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजेच आपला ईडब्ल्यूएस जो आहे त्या ईडब्ल्यूएस साठी एकूण 3 पदं असणार आहेत। 3 पदं हे ईडब्ल्यूएस साठी असतील। त्यानंतर अनुसूचित दुर्बल घटक जे आहेत त्यांच्यासाठी 3 पदं असतील। अशी एकूण 20 पदांचं आरक्षण हे आपल्याला इथं पाहायला मिळतं। त्यानंतर तुमची वयोमर्यादा ही कशी आणि कोणत्या तारखेपासून गृहीत धरली जाणार आहे तर ती वयोमर्यादा जी आहे 1 ऑक्टोबर 2026 पासून गृहीत धरली जाईल। म्हणजे या तारखेपर्यंत जे काही वय आहे ते इथं कन्सिडर केलं जाईल। किमान वय जे आहे ते 19 वर्ष आहे। किमान वय जे आहे ते 19 वर्ष असणार आहे। त्यानंतर अमागास म्हणजे अधिक साठी जर तुम्ही विचार केला, अमागास आणि मागासवर्गीय या सर्वांसाठी 43 ही जास्तीत जास्त वयाची सीमारेषा असेल। त्यानंतर मागासवर्गीय जे काही प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत यासाठी 43 ही जास्तीत जास्त वयाची अट असेल। त्यानंतर जर तुम्ही माजी सैनिक वगैरे असाल तर त्यामध्ये तुम्हाला 43 प्लस तुमचे 3 वर्ष आणि सेवा कालावधी असा हा एकंदरीत गृहीत धरला जाणार आहे। आणि जर तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल तर तुमच्यासाठी 45 वर्षापर्यंत ही काय असणार आहे, वयाची अट असणार आहे। त्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे शैक्षणिक अर्हता। शैक्षणिक अर्हता आपल्याकडे काय असावी तर 1
संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली कोणतीही अर्हता असणं गरजेचं आहे. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगू तर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यापीठातून केलेलं असेल तरीही चालू शकतं. ठीक आहे. त्यानंतर जर नसेल तर त्याच्या इक्वलंट असणारी कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल तर तीही ग्राह्य धरली जाते, हे इथं लक्षात ठेवा. त्यानंतर आंतरवासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल, अशा पदवीधारकाने ही अट अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्वाचं, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. ठीक आहे, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, जे आपल्या सर्वांना आहे. त्यानंतर आणखीन एक मुद्दा येतो तो म्हणजे टंकलेखन, म्हणजेच काय हो, टायपिंग. टायपिंगचा इथं मुद्दा विशेषतः मेन्शन केलेला आहे. बेलिफ व लिपिक या संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत, म्हणजेच वर तुमचं जे ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे त्या ग्रॅज्युएशन सोबत तुमच्याकडे खालीलप्रमाणे टंकलेखन अर्हता म्हणजे क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. अर्हता म्हणजे क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. मग ते काय आहे तर मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द असला पाहिजे प्रति मिनिट, 1 मिनिटामध्ये 30 शब्द तो स्पीड तुमचा असला पाहिजे. किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट. जर इंग्लिश असेल तर 40 शब्द प्रति मिनिट असलं पाहिजे आणि जर मराठी असेल तर 30 शब्द प्रति मिनिट तुमचा वेग हा असला पाहिजे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, सो आपल्याला शैक्षणिक पात्रता ही कळालेली आहे. तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट, मग ते मराठी असेल किंवा इंग्रजी असेल. मराठी असेल तर ते 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी असेल तर 40 शब्द प्रति मिनिट हे असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, शेवटचे दिनांक, पदांचा तपशील, या सर्व बाबी आपण जाणून घेतलेले आहेत आणि आता वेळ आहे ती म्हणजे सर्वात महत्वाचं की अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप हे कशा पद्धतीचं असणार आहे ते आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, जसं मी सांगितलं की ही सरळ सेवा आहे, जी एमपीएससी कडे गेलेली पहिली सरळ सेवेची परीक्षा होणारी आहे ही. त्यामुळं हे आपल्याला येणाऱ्या सरळ सेवेचा अंदाज घेण्यासाठी खूप मदत करेल आणि तो अभ्यासक्रम आपण सर्वात महत्वाचा इथं समजून घेऊया. परीक्षा पद्धती कशी आहे ते आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. बेलिफ व लिपिक गट क साठी असणारा जो अभ्यासक्रम आहे आणि परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते लक्षात घ्या. इथं आपल्याला 2 पेपर असणार आहेत. पहिला पेपर जो असेल आपला तो म्हणजे भाषा विषयाचा असेल, ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी अशा 2 भाषा असणार आहेत आणि दुसरा पेपर जो असेल तो म्हणजे आपला जीएस चा पेपर असेल, सामान्य अध्ययनचा पेपर असेल आणि दोन्ही पेपरसाठी 200 गुण असतील. म्हणजे आपली जी परीक्षा होणार आहे ती एकूण 400 गुणांसाठी होणार आहे. 400 मार्क्सची असणारी ही आपली परीक्षा होणार आहे. त्यामध्ये पेपर 1 साठी 200 मार्क्स असतील आणि पेपर 2 साठी 200 मार्क्स असणार आहेत. असे 2 पेपर आपल्याला द्यायचे आहेत. याच्यामध्ये तुम्ही जर विषयानुसार किंवा पेपरनुसार जर सर्व बाबी लक्षात घेतल्या तर पेपर 1 हा मराठी आणि इंग्रजी, प्रश्नसंख्या 50-50, त्यानंतर गुण हे 100-100 असतील. त्यानंतर दर्जा वगैरे. माध्यम काय असणार आहे ते लक्षात घ्या. इथं मराठीसाठी मराठी माध्यम आणि इंग्रजीसाठी इंग्रजी माध्यम, कारण ते भाषा विषय आहेत. आणि महत्वाचं म्हणजे वेळ किती असेल तर तो 1 तासाचा वेळ असेल. पेपरचं स्वरूप कसं असणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजेच काय ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा हा पेपर असणार आहे. कसा असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा हा पेपर असेल. पेपर 2 जो असेल तो म्हणजे सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी. एकूण प्रश्न संख्या 100 आणि गुण असतील 200. दर्जा असेल पदवीचा आणि हा पेपर मित्रांनो बायलिंग्वल असणार आहे. मराठी प्लस इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हा पेपर फ्रेम केला जाईल. याचाही वेळ 1 तासाचा असेल आणि पेपरचं स्वरूप जे असेल ते कसं असणार आहे, वस्तुनिष्ठ, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह. दोन्हीही ऑब्जेक्टिव्ह पेपर असतील. मित्रांनो, एकंदरीत हा आपल्याला गट ब आणि गट क चा मुख्य परीक्षेचा जो पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2, हेच सिलेबस इथं आपल्याला पाहायला मिळतात. तेच सर्व गोष्टी इथं पाहायला मिळतात. आता महत्वाचं की आता हे तर पेपर लक्षात आलं, सिलेबस तुम्हाला मी सांगणारच आहे, पण लक्षात घ्या हा पेपर एकाच दिवशी होणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये तुमचा पेपर 1 होईल, दुपारच्या सत्रामध्ये तुमचा पेपर 2 होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क सिस्टम देखील असणार आहे. 1/4 ही निगेटिव्ह मार्क सिस्टम असणार आहे, जी कंबाईन परीक्षा गट ब आणि गट क या दोन्हीसाठी लागू असेल.
तीच पद्धत इथं देखील इथं अवलंबलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, जे इथं आपण पाहू शकतो प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% म्हणजेच 1/4 मार्क हे काय केले जातील, गुण वजा केले जातील, तुमचे मार्क्स हे वजा केले जातील. जो नियम कंबाईनचा आहे तोच इथं आपल्याला पाहायला मिळतो. पेपर 1 ऍज इट इज आपल्याला ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे गट ब आणि गट क चाच पाहायला मिळतो. मराठीसाठी हा अभ्यासक्रम असेल सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, अर्थ आणि उपयोग तसेच त्यांचे उतार्यावरील असणारे प्रश्न. सेम इंग्रजीसाठी कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅसेज. ओके, त्याच्यानंतर पेपर 2 जो आपला सामान्य अध्ययनाचा पेपर असेल आणि त्यासोबत आपल्याला इतर उपघटक समावेश केलेले आहेत. याच्यामध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन असणार आहे, चालू घडामोडी असतील, अंकगणित व सांख्यिकी असणार आहे. त्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे 2 कायदे देखील इथं समाविष्ट केलेले आहेत. त्यानंतर आपलं पॉलिटीचा सिलेबस असेल भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच आपलं पंचायत राज असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्याय मंडळ असेल आणि विधी मंडळ या सर्व बाबी इथं आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो इतिहासाचा देखील इथं समावेश आहे. आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे. त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल देखील तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था व नियोजन, विकास आणि विकास विषयक अर्थशास्त्र. ओके, तर मित्रांनो हा सिलेबस जर तुम्ही पाहिला तर हा सिलेबस तुम्हाला कंबाईन परीक्षा गट ब आणि गट क या दोन्हीसाठी असलेला पाहायला मिळतो. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, हा देखील पेपर बायलिंग्वल असणार आहे आणि एकाच दिवशी तुम्हाला हे दोन्ही पेपर द्यायचे आहेत. एकाच दिवशी पेपर द्यायचे, सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये, अशा दोन्ही सत्रामध्ये तुमचा हा एकाच दिवशी परीक्षा पार पडणार आहे. ही एक आपल्यासाठी काय आहे तर हिंट आहे की पुढची सरळ सेवा, येणारी सरळ सेवा देखील ही कशी असेल तर याच परीक्षेसाठी असेल, या परीक्षेसारखीच असणार आहे. मित्रांनो हे इथं लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने आपली तयारीला सुरुवात करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर तयारीला सुरुवात करा. अजिबात घाबरू नका, टेन्शन नका घेऊ. खूप अभ्यासक्रम खूप मोठा दिसतोय, बऱ्याच गोष्टी मित्रांना हे होतात. मित्रांनो आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. आमची द युनिक अकॅडमीची टीम तुमच्या सोबत आहे. तुम्ही कुठेही राहा, अभ्यास करा, आमच्याशी जोडले जा. हे इथं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आपण मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम दोन्ही बायलिंग्वल मध्ये आपण आहोत. सो स्टे ट्यून, आमच्यासोबत जोडले राहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पण ही माहिती शेअर करा, आवर्जून शेअर करा, नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया मग पुढेच अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.